तर आपण याला काय करू, नदीचे कार्य जे आहे हा नदीच्या कार्याचा भाग आपण एकदा समजून घेऊ. तर नदीचे पाणी जे असतं ते वाहतं, हे लक्षात आलं तुमच्या. नदीचं पाणी हे उताराने वाहत असतं. त्या उतारावरती त्या पाण्याचा वेग ठरतो. जर उतार खूप तीव्र असेल तर नदीचं पाणी खूप जास्त वेगाने वाहतं. लक्षात आलं स्नेहल? नदीचं पाणी काय होतं, खूप जास्त वेगाने वाहतं जर तीव्र उतार असेल. जर उतार असा असेल तर मग विचारायलाच नको, नदीचं पाणी एकदम खळखळून वाहतं. हाच जर उतार असा असेल तर नदीचं पाणी स्लोली थोडंसं वाहतं पण स्पीडमध्ये असतं. आणि हाच जर उतार असा असेल तर नदीचं पाणी थोडंसं संथ गतीने वाहतं. आणि हाच जर उतार एकदमच सरळ असेल तर मग नदीचं पाणी एकदम स्लो जातं. एकदम स्लोली 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 वाहतं. मग आता काय होतं, नदीचं पाणी ज्यावेळेस एखाद्या उतारानं वाहतंय, नदीचं पाणी जेव्हा एखाद्या उतारानं वाहतं तर एखाद्या उताराने वाहत असताना त्या पाण्यासोबत, त्या पाण्याच्या वेगासोबत तिथले जे दगड माती असतात, हे दगड माती किंवा एकदम छोटे छोटे कण नदीमुळं फुल स्पीडमध्ये पुढे जातात. आणि नदीचा वेग जास्त असतो, तर नदीचा वेग कधी कधी 20 किलोमीटर/आवरच्या हिशोबाने पण पळतो. पुरामध्ये तर नदी आणखी भयानक असते. पुरामध्ये नदीचं पाणी जर बघितलं तर ते खूप स्पीडमध्ये असतं. तर या सगळ्या स्पीडमुळं किंवा या सगळ्या गोष्टींमुळं नदीच्या पाण्यामुळं तिथल्या दगडगोट्यांचा किंवा दगडगोटे जे आहेत हे दगडगोटे खालच्या तळाला घासतात. किंवा दगडगोटे हे कशाला घासतात तर काठाला घासतात. बघा सांगितलं होतं तळ आणि काठ. या तळावरती आणि काठावरती मोठ्या प्रमाणात क्षरण झालं तर त्याला म्हणतात यांत्रिक क्षरण किंवा यांत्रिक घर्षण. त्याला काय म्हणतात, मेकॅनिकल कोरोशन. CORROSION, कोरोशन. इंग्लिश मीडियम वाले काही यांत्रिक घर्षण म्हणजे मेकॅनिकल कोरोशन. आणि घर्षण घर्षण मी मगापासून जे म्हणतोय त्या घर्षणाला काय म्हणलं जातं, तर कोरोशन किंवा इरोजन. कोरोशन किंवा इरोजन. तर नदी कार्याचे दोन कार्य करतात. नदी कार्य किंवा नदीचं पाणी जे आहे ते दोन प्रकारचं घर्षण करतं, यांत्रिक घर्षण आणि रासायनिक घर्षण. यांत्रिक घर्षणाचे सुद्धा दोन दिशा असतात. आता ह्या दोन दिशा आपण समजून घेऊ, पण लगेच नाही. त्याच्या आधी आपण पहिले हे समजून घेऊ की रासायनिक घर्षण काय असतं. रासायनिक घर्षण म्हणजे नदीच्या पाण्यामध्ये काही क्षार हे विरघळलेले असतात. ठीक आहे, नदीच्या पाण्यामध्ये क्षार विरघळलेले असतात. ओके, क्षार विरघळतात आणि त्या क्षारांना ही नदी काय करते, वाहून नेते. क्षारांना नदी वाहून नेते, पण क्षार कुठून वाहून नेते हा विचार तुम्ही पहिले करा. नदी क्षारांना कुठून वाहून नेते? नदीमध्ये क्षार असेच मिळतात का इकडून तिकडून? कुठून मिळत असतील विचार करा. किरण, कुठून मिळतात? उचित बोला. नांदे, नदीला क्षार कुठून भेटतात? जे नदीला जे क्षार भेटतात ना, हे क्षार, नदीला जे क्षार भेटतात हे क्षार खडकातून भेटतात. कुठून भेटतात? खडकातून. आणि नदीचं पाणी ज्या खडकाला चिटकतं किंवा नदीचं पाणी ज्या खडकाला लागतं त्या खडकामधून नदी काय करते, क्षार गोळा करते आणि त्या क्षारांना आपल्यासोबत घेऊन पुढे वाहत जाते. म्हणजे नदी काय करते, खडकातून क्षार मोकळे करते आणि ते आपल्यासोबत घेऊन जाते आणि त्या खडकाला एकदम छिद्र पाडायला सुरुवात करते नदी. त्या खडकाला काय करते नदी, छिद्र पाडायला सुरुवात करते. आणि त्यामुळं काही काही खडकांचं रासायनिक विदारण सुद्धा किंवा रासायनिक घर्षण सुद्धा मोठ्या प्रमाणात होतं. म्हणजे पाणी त्या ठिकाणी, पाणी खडकाला लागून त्या खडकातील क्षार विरघळून आपल्यासोबत घेऊन जाणे, आपल्यासोबत घेऊन जाणे हे प्रकार पाणी करतं. या प्रकाराला रासायनिक घर्षण म्हणतात. आता ह्याला आपण नीट पहिलेच समजून घेऊ, मग आपण या दोन दिशांकडे जाऊ. आधी पहिलेच समजून घ्या.
ठीक आहे. आता बघा नदी आहे. आता काय, ही नदी आहे. नदी जी आहे ही नदी वाहते. ठीक आहे, ही नदी वाहते. आता ही जी नदी वाहते, तर ही आहे नदीचा वरचा भाग, तर हा आहे नदीचा खालचा भाग. ठीक आहे, ही आहे नदी. ठीक आहे, जस्ट इमॅजिन करायचं. हे काय नदीचा, तर नदीच्या या भागामध्ये, ठीक आहे, असा एक मोठा प्रदेश आहे. हा एक मोठा प्रदेश. या नदीच्या भागामध्ये, नदीचा जो काठ आहे, या नदीच्या काठावरती, या नदीच्या काठावरती पाणी खूप कमी क्षरण करतं. पण कधी कधी काय होतं की नदीच्या पाण्याला जर वेग असेल, नदीच्या पाण्याला जर वेग असेल इथं या साईडला, नदीच्या जर पाण्याला वेग असेल, तर नदीचं पाणी, नदीच्या पाण्याला वेग असेल, तर ते पाणी काय करतं, नदीचा काठ आणि नदीचा तळ, नदीचा काठ आणि नदीचा तळ या दोन्ही ठिकाणच्या काठ आणि तळ या ठिकाणी पाण्याचं घर्षण होतं. काय होतं, पाण्याचं घर्षण होतं. कोणाबरोबर पाण्याचं घर्षण होणार, तिथल्या नदीच्या काठाशी आणि नदीच्या तळाशी, नदीच्या काठाशी आणि नदीच्या तळाशी पाण्याचं घर्षण होतं. आता पाणी ज्यावेळेस पुढे जातं, पाणी वाहत असतं, तेव्हा त्या नदीचा जर हा तळ आहे, नदीचा हा जर तळ आहे, ठीक आहे, आणि याच्यावरती हे पाणी पुढे 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 चाललेलं आहे. नदीचा हा तळ आहे, ठीक आहे, हा तळ, आणि इथं पाणी, आणि ही त्याची वाहण्याची दिशा. तर काय होतं, नदीच्या तळभागावर पाण्याचं एक असं वजन पण असतं, पाण्याचं वजन असतं. पाण्याचं वजन तुम्हाला तळभागावर जास्त मिळतं. पाण्याचं वजन कुठे जास्त मिळतं, तर पाण्याचं वजन तळभागावर जास्त पडतं. त्यामुळं हे पाणी ह्या तळाच्या जवळून या तळाला जास्त घासत घासत पुढे जातं. एक वेळ तुम्हाला वरती असं फील होईल की वरचं पाणी स्पीडमध्ये थोडंसं चाललंय, पण खालचं जे पाणी असतं ना, हे खालचं पाणी थोडंसं कसं असतं, थोडंसं स्लोली स्लोली म्हणजे घासत घासत चालतं. त्याच्यामुळे काय होतं, या पाण्यासोबत काही गोटे काही गोटे पुढे पुढे घरंगळत जातात. तळभागावर गोटे घरंगळत तळाला घासत जातात. घरंगळत घरंगळत काय करतात ते, तर त्या तळाला घासत जातात. कंटिन्यू घरंगळत 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 घासत जात असतात. आणि घासत गेल्यामुळे, ठीक आहे, घासत गेल्यामुळे, ठीक आहे, घासत गेल्यामुळे तळभाग तळभाग खोल बनतो. तळभाग काय होतो, खोल बनतो. म्हणजे तळभागावरती गोटे घरंगळत तळाला घासत घासत गेले, तर काय होतो, तळभाग खोल बनतो. आणि जर तो तळभाग खोल बनला, जर तो तळभाग काय झाला, खोल बनला, तर काय होतं, जर हा तळभागच खोल बनला तर काय होणार आहे, तर नदी व्ही शेप व्हॅली तयार करते. म्हणजे एक प्रकारे असं लक्षात ठेवा की नदीचं जे यांत्रिक घर्षण आहे, ते यांत्रिक घर्षण एकतर खाली पण होते आणि नदी काठावर पण घर्षण करते. नदीचा वेग असेल तर काठावर पण होते. तर काठावर नदी चे पाणी घर्षण करून खडक झिजवते.
किंवा फोडते. जिजवते हा शब्द चुकीचा आहे, फोडते. यामुळे नदीचं पाणी किंवा सॉरी नदीचे पात्र रुंद बनते. नदीचे पात्र काय बनते? रुंद बनते. म्हणजे नदीचं पात्र खोलही बनतं, नदीचं पात्र रुंदही बनतं. हे दोन प्रोसेस लक्षात ठेवा. फर्स्ट नदीचं पात्र रुंद बनणे, सेकंड नदीचं पात्र खोल बनणे. नदीचं पात्र खोल बनणे आणि नदीचं पात्र रुंद बनणे. आता येते आवाज? नदीचं पात्र खोल बनणे, नदीचं पात्र रुंद बनणे. जस्ट 1 मिनिट. यांत्रिक घर्षण जे आहे, या यांत्रिक घर्षणामुळे नदीच्या वाहत्या पाण्यामुळे तळ आणि काठावरचा दगड घासतो. मग त्याची ही डायग्राम काढून घ्यायची. पटकन डायग्राम काढून घ्या. डायग्राम काढली की थांब द्या. म्हणजे नदी काय करते? तळभागाला आणि नदीच्या पात्राला रुंदावते. यातून जर तळभाग रुंदावला गेला म्हणजे नदीचं खनन खोल झालं. जर तळभाग असा रुंदावला गेला, यातून जर तळभाग खोल खोल गेला किंवा तयार झाला, होत गेला, तर त्यास उभे खनन किंवा त्याला शीर्ष वरती खनन असे म्हणतात. जर नदीचं पात्र खोल खोल होत गेलं, लिहिलं? जर नदीचं पात्र खोल खोल होत गेलं तर त्याला शीर्षवर्ती खनन किंवा उभे खनन म्हणतात. याच्यातून नदीची दरी वाढते, नदीची घळी वाढते. नदीची दरी आणि नदीची घळी खोल होते. दरी आणि घळी खोल होते. नदीची घळी खोल होते. ठीक आहे. आणि याच्यामुळं नदीचे पात्र जेव्हा रुंद बनते, नदीचे पात्र जेव्हा रुंद बनते तेव्हा त्याला पार्श्ववर्ती खनन म्हणतात. पार्श्ववर्ती खनन. पार्श्ववर्ती खनन मध्ये काय होतं, तर नदीचं पात्र रुंद होत जातं. आणि हे नदीचं पात्र रुंद का होतं, त्याचं एक रिझन असं की काठ फोडला जातो आणि काठ फोडून हा काठ असा मोठा मोठा बनतो. हा प्रत्येक वर्षी काठ असा मोठा बनत जातो. जसा जसा काठ फोडला जाईल तसं तसं हे नदीचं पात्र रुंद होत जातं. समजलं का आता? नदीचं पात्र काय होतं? रुंद होत जातं. याला आडवे खनन म्हणतात. तुम्हाला प्रीला असे क्वेश्चन्स विचारले जातात, आडवे खनन काय आणि उभे खनन काय. तर नदी अशी उभे आणि आडवे खनन करते. ठीक आहे. डायग्राम पटकन काढा चला.
उभे आणि आडवे खनन. आय होप सो. मला तर असं वाटतं की झालं असे. तर आता रासायनिक घर्षण. रासायनिक घर्षण मध्ये काय होतं, पाणी खडकाला लागून त्या खडकातील क्षार विरघळून आपल्यासोबत घेऊन जाते. आता काय होतं बघा, ह्या प्रोसेसमध्ये हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे की या ठिकाणी सगळं नदीचं पाणी आहे. हे सगळं नदीचं पाणी आहे. आता हे नदीचं पाणी जे असतं, हे पाणी या जवळच्या खडकाला संलग्न होतं, खडकाशी जॉईंट होतं. आता इमॅजिन करा की हे नदीचं पाणी आहे, हे नदीचं पात्र आहे. ठीक आहे. आता फक्त आपण एक बेसिक डायग्राम काढू. काय होतं बघा, एक बेसिक डायग्राम काढू. जनरली अशा डायग्राम्स तुम्हाला बरेचसे टीचर्स पण सांगतील की डायग्राम अशा काढा, लवकर होतात वगैरे वगैरे. पण मी तुम्हाला एकच सांगेल की मी जेवढं 3D डायग्रामवरती कमांड ठेवलेली आहे माझ्या काळात, मी खूप जास्त 3D डायग्राम काढायचो. आणि 3D डायग्रामने खरंच सांगतो 1 मिनिट तुमचा एक्स्ट्रा जाऊ शकतो. पण तुम्ही जर ह्याची प्रॅक्टिस केली ना, तर तुम्ही हे 30 सेकंदातही करू शकता. खूप फास्ट करता येते, फक्त याची प्रॅक्टिस लागते. ह्या डायग्राममध्ये आणि ह्या डायग्राममध्ये तुम्हाला ह्या डायग्राममध्ये तुम्हाला मजा येईल, असं वाटेल की समजेल की हां बाबा ही नदी अशी जाते तशी जाते. ह्या डायग्राममध्ये काय होतं, ह्या डायग्राममध्ये समजत नाही. म्हणजे तुम्हाला फक्त एवढंच सांगितलं जाईल की हां हे नदीपात्र आहे. ठीक आहे, हे काय नदीपात्र आहे. ठीक आहे. आता होतं काय, या नदीपात्राच्या इनकेस या नदीपात्राच्या या बाजूला, इनकेस या नदीपात्राच्या हा जो रिजन आहे, हा रिजन थोडासा उंच आहे. ठीक आहे, नदीपात्राचा हा रिजन थोडासा उंच आहे. तर काय होतं, या प्रदेशामध्ये सपोज एखादा असा खडक आहे, असा खडक आहे की ज्या खडकामध्ये गंधक आहे. ओके, ज्या खडकात गंधक आहे किंवा ज्या खडकामध्ये चुना आहे, ज्या खडकामध्ये मोठ्या प्रमाणात सोडियम चे काही घटक आहेत, तसं कॅल्शियम कार्बोनेट वगैरेचे घटक चुन्यात असतात, पण सोडियमचे पण काही घटक असलेले खास वेगळे खडक असतात. किंवा हा खडक जो आहे, हा खडक गाळाचा खडक आहे. हा खडक कसा आहे, गाळाचा खडक आहे. एनिथिंग एल्स, हा जो खडक आहे, या खडकाच्या तिथं हा पूर्णपणे जो खडकाची रेंज आहे, ही सगळी रेंज कशी आहे, गाळाच्या खडकाची रेंज. हा गाळाचा खडक आहे. ठीक आहे. हा सुद्धा संमिश्र असा खडक आहे, असं समजा गाळाचा खडक आहे. याला सगळ्यांनाच गाळाचा खडक म्हणून टाकू, डोक्याला तार्स नाही. आणि या गाळाच्या खडकाच्या एरियामधून, या गाळाच्या खडकाच्या एरियामधून ही नदी वाहते. ठीक आहे. आता काय होईल, तर हे जे पाणी आहे, हे जे पाणी आहे, नदीचं पाणी, नदीचं पाणी आणि हा गाळाचा खडक यांच्यामध्ये काय होतो, रासायनिक अभिक्रिया होते. या पूर्ण तळापासून तर किनाऱ्यापर्यंत, तळापासून तर किनाऱ्यापर्यंत या खडकावरती काय होते, पाणी आणि खडक यांच्यात रासायनिक अभिक्रिया होते. पाणी किंवा पाण्यात खडकातील विरघळणारे घटक, खडकातील विरघळणारे घटक पाण्यात खडकातील विरघळणारे घटक मिश्र होतात किंवा मिसळतात.
व ते वाहून नेले जातात. पाण्यातून किंवा पाण्याचा खडकाबरोबर संपर्क आल्यावर हे सगळं कशाने होतं? संपर्कामुळे होतं. पाण्याचा खडकाबरोबर संपर्क आल्यावर पाण्याच्या माध्यमातून खडकातील विरघळणारे घटक मिसळतात व ते वाहून दूरवर जातात. तर तुम्ही असं म्हणू शकता की नदीचं पाणी खडकातील विद्राव्य घटकांना खडकातून मुक्त करते. पाणी खडकातील विद्राव्य घटकांना खडकातून मुक्त करते, वेगळं करते. खडकातून मुक्त करते किंवा वेगळं करते. यामुळे काय होतं? यामुळे खडकाला छिद्र पडतात आणि खडक कालांतरानं फुटतो. जर खडकाला छिद्र पडली तर त्या छिद्र पाण्यासोबत घासले जातात. काय केले जातात? पाण्यासोबत घासले जातात. आणि पाण्यासोबत जर तुम्ही घासले गेले किंवा तिथं तुम्ही कधी नदीच्या गोट्यातला किंवा नदीचे असे गोटे बघितलेत का ज्याला असे छोटे 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 असे होल असतात, छोटे छोटे होल असतात, असे आरपार नसतात, तसा छोटा होल पडलेला असतो त्याला. किंवा असा एखादा ओबड दगड किंवा नदीच्या किनाऱ्यावरती किंवा नदीच्या काठावरती जर तुम्ही कधी गेलात तर त्या नदीच्या काठावरती जी दगडी असतात ना, त्या दगडांना नीट ऑब्झर्व करा. नदीच्या काठावरच्या दगडांना, नदीच्या आतमधल्या पडलेल्या गोट्यांना नाही. नदीच्या काठावर जर असा दगड असेल इथं, तर इथं दगडाला थोडंसं ऑब्झर्व करा. तुम्हाला या दगडाला या ठिकाणी दगडाला छिद्र पडतात. काय पडतात? छिद्र पडतात. तर नदीच्या या दगडांना जेव्हा छिद्र पडतात, तर हे जे छिद्र पडणारे जे दगड आहेत, हे दगड आपल्या नदीच्या काठावरती मोठ्या प्रमाणात राहतात. मग हे छिद्र पडून पडून हे दगडी काय होतात? नंतर कमकुवत बनतात. दगडांच्या मधलं जर क्षारच निघून गेलं तर दगड काय होणार आहे? दगड कमकुवतच बनणार आहे ना. दगड काय होणार आहे? कमकुवतच बनणार आहे. त्यामुळे हे दगडांचा जो भाग आहे, हा दगडांचा भाग किंवा रासायनिक घर्षणाचा भाग पण समजून घ्या. तर ह्याला काय म्हणलं जातं? रासायनिक घर्षण. या पूर्ण प्रोसेसला रासायनिक घर्षण म्हणतात. या पूर्ण प्रोसेसला काय म्हणतात? तर रासायनिक घर्षण म्हणतात. तर हे पॉइंट्स लक्षात ठेवा रे बाबांनो. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. रासायनिक घर्षण. नदीचा वेग आणि वहन शक्ती रेशो समजून घ्या. नदीचा वेग व वहन शक्ती काय असते? बरेचदा आपल्याला नदीचा वेग आणि वहन शक्ती यावर हे असे शब्द तुम्हाला विचारले जातात. मग या शब्दांना कसं हँडल करायचं? तर वहन शक्ती, ठीक आहे, आणि वहन, नदीचा वेग असतो उतारावर डिपेंड, उतारावर अवलंबून असतो. उतार जर मंद असेल तर वेग सुद्धा मंद असणार. अशा वेळेस क्षरण कमी होते, कारण वाहण्याची जी क्षमता असते, कारण
वाहन क्षमता किंवा वहन क्षमता, वहन शक्ती कमी असते. ॲज इट इज पॉईंट लिहायचे. सुशील लक्षात आलं का रे? स्वप्नील मंद मंद, उतार मंद असेल तर वेग मंद. हेच जर उतार तीव्र झाला, ठीक आहे, उतार जर तीव्र झाला आणि एक लक्षात ठेवा, उतार तीव्र तर वेग सुद्धा तीव्र, आणि वेग तीव्र तर क्षरण जास्त होते, आणि काय तर वहन शक्ती जास्त असते, वहन शक्ती जास्त असते. आणि म्हणून क्षरण अशा ठिकाणी सर्वात जास्त होतं ज्या ठिकाणी नदीचा वेग तीव्र असेल किंवा नदीचा उतार तीव्र असेल. नदीचा वेग तीव्र हे त्याच्या उतारावरती ठरतं, ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं? आणखी डिपेंड करतं नदीच्या आकारावर. जर नदी अरुंद दरीतून वाहत असेल, आता इथं नदीची दरी जर ही अरुंद दरीतून असेल, दरी जर अरुंद असेल तर वेग जास्त असतो. नदी काय करते, खूप फास्ट वेगाने वाहते. आणि दरी जर रुंद असेल तर वेग कमी असतो. हा पण पॉइंट वरती लिहून ठेवा. नदीचा जर दरी, नदीची दरी माहिती आहे ना, ही अशी दरी, ही अशी दरी. जर ही दरी अरुंद असेल, अरुंद म्हणजे छोटी अशी बारकी, बारकी असेल तर नदीचा वेग जास्त असतो. नदी फुल स्पीड मध्ये जायचा प्रयत्न करते, कारण की नदीमध्ये पाणी जास्त असतं आणि नदीला स्पेस कमी असते. ज्यावेळेस पाणी जास्त आणि स्पेस कमी असेल त्यावेळेस नदी एकदम सनाट उधळते. नदीला स्पीड येतं बरं का. जसं तुम्ही ज्यावेळेस पाईप बघा, पाईपचं तोंड ज्यावेळेस तुम्ही दाबता तरच पाईपाचं पाणी, पाईपामधून पाणी काय होतं, लांबपर्यंत जातं. आणि जर तुम्ही त्या पाईपाचं तोंड दाबलं नाही, सोडून दिलं, पाईपाचं तोंड जर तुम्ही सोडून दिलं तर काय होईल? जर पाईपाचं तोंड सोडून दिलं तर नदीचं, पाईपाचं तोंड जर सोडून दिलं तर काय होईल? तर नदीचा वेग किंवा त्या पाईपातून जे पाणी असेल ते खूप जास्त वेगाने पुढे जाणार नाही. तर हे जे बेसिक प्रोसेस आहेत ना, ह्या बेसिक ज्या ऍक्टिव्हिटी आहेत ना, ह्या लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की उतारावर आणि नदीच्या दरीवर नदीचा वेग डिपेंड असतो. इथपर्यंत लक्षात आलं? आता एक पॉइंट लय महत्वाचा लक्षात ठेवा. नदीची वहन क्षमता म्हणजे काय? तर नदी आपल्या सोबत जे गाळ वाहून नेते त्याला म्हणतात वहन क्षमता. नदी आपल्या सोबत वहन क्षमता लिहून किंवा वहन शक्ती लिहून घ्या. नदी आपल्या सोबत गाळ वाहून नेण्याची ताकद ठेवते. आपल्याला असं वाटतं की अरे नदी तर नॉर्मल वाहते, हिच्यात कसली पॉवर असेल, पण नाही, नदीला एक वहन शक्ती असते. नदी वहन शक्ती भयंकर असते बरं का नदीची, ठीक आहे, लक्षात. आणि ही वहन शक्ती कशावर ठरते? पाण्याच्या प्रमाणावर. लिहून ठेवा. नदीत पाणी किती आहे, ओके, वहन शक्ती ठरते पाण्याच्या प्रमाणावर. म्हणजे ही नदीचं पात्र आहे, ओके. आता हे 3 नदीचे पात्र आहेत, हे 3 नदीचे पात्र आहेत.
सारखीच पात्र आहेत, एकाच सारखे आहेत, पण यामध्ये नदीचं पाणी एकदम कमी आहे, एवढंच आहे. यामध्ये नदीचं पाणी एवढं आहे आणि ह्याच नदीमध्ये नदीचं पाणी इथं एवढं आहे. ही सगळी नदी आहे. ओके, तर आपण ए बी सी या 3 नद्यांची पात्र आपण बघितली. जर आपण ए बी सी अशा 3 नद्यांची पात्र जर आपण बघितली, तर या ए बी सी या 3 नद्यांच्या पात्रातून आपल्याला काय लक्षात येतं, तर जी वहन शक्ती आहे ही वहन शक्ती कोणत्या नदीची जास्त असेल, तर वहन शक्ती ही सर्वात जास्त कोणत्या नदीची असेल, तर वहन शक्ती सर्वात जास्त जी असते ती सी नदीची असेल, ए नदीची नसणार. कारण की त्या ठिकाणी ठीक आहे वहन शक्ती जी आहे वाहते पाणी, नदीची जी वहन शक्ती आहे ही वहन शक्ती सर्वात जास्त. वहन शक्ती डिपेंड करते पाण्याच्या प्रमाणावर प्लस नदीच्या वेगावर. इथे नदीच्या वेगावर पण लिहून ठेवा, पाण्याच्या प्रमाणावर आणि नदीच्या वेगावर, पाण्याच्या प्रमाणावर आणि नदीच्या वेगावर. जर ह्या दोन गोष्टी जर मॅच झाल्या, जर या दोन गोष्टी मॅच झाल्या तर आणि तरच, ठीक आहे, या दोन गोष्टी जर मॅच झाल्या तर आणि तरच आपल्याकडे नदीच्या गाळाचं वहन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होतं, नाहीतर होत नाही. नदीच्या गाळाचं वहन हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होतं, नाहीतर होत नाही. ठीक आहे, नाहीतर होत नाही. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात, नदीचा वेग तिच्या मूळ वेगापेक्षा 2 पटीने वाढला. आता हे पॉइंट लक्षात ठेवा बरं का, हे लय मॅटर करतं. नदीचा वेग 2 पटीने वाढला. नदीचा वेग सॉरी डोळा का त्रास देतोय. नदीचा वेग जर 2 पटीने वाढला तर नदीची वहन क्षमता, नदीची वहन शक्ती किती पटीने वाढायला पाहिजे सुशील? अंदाज लावा चला पटपट पटपट. नदीचा वेग जर 2 पटीने वाढला तर नदीची वहन शक्ती किती पटीने वाढते? काही अंदाज? हाताकडे बोला. काकडे, चौहान, स्नेहल मॅडम बोला. रथी महारथी, वर्षा जाधव बोला. किती किती पटीने वाढते ज्योती? काय वाटतं बाई तुला? बत्तीस. जर नदीचा मूळ वेग सेम, जर नदीचा वेग मूळ वेगापेक्षा 2 पटीने वाढला तर नदीच्या वहन शक्तीचा वेग हा 64 पटीने वाढतो. म्हणून नदी डेंजर असते. म्हणून तुम्हाला पावसाळ्यामध्ये नदीच्या प्रदेशात पूर स्थिती आल्यानंतर तुम्हाला ती नदी काय करते, हाहाकार माजवते. हा तुम्हाला व्हिडिओ सोशल मीडियावरती आपल्याला दिसतात. मग हे व्हिडिओ सोशल मीडियावरती दिसल्यानंतर आपण हे समजून चालायचं की नदीचा वेग, तिथं नदीचा वेग वाढलेला असतो. नॉर्मल जिंदगीमध्ये असं असतं की सगळे निवांत चाललेले आहे, पण ज्यावेळेस नदीचा वेग डबल होतो ना त्यावेळेस ते 64 पट, आणि नदीचा वेग जर आणखी डबल होतो. ओके, जर नदीचा वेग आणखी डबल झाला तर मग ह्याच्या 64चं ते डबल, 64 पेक्षा डबल, मग त्यावेळेस मात्र हाहाकार होतो. त्यालाच म्हणतात महापूर.
म्हणून नदीची वहन क्षमता खूप जबरदस्त असते. मग नदी काय करते? ठीक आहे, नदीचं काय करते? नदीचा वेग वाढला तर नदीची वहन शक्ती वाढते. वहन शक्ती वाढते म्हणजे नदीतून जे पदार्थ पुढे ढकलायचे असतात किंवा पुढे जे वाहून न्यायचे असतात ते पदार्थ सुद्धा पुढे वाहून नेले जातात. म्हणजे नदीच्या एरियातून किंवा नदीच्या प्रदेशातून काही पदार्थ मोठ्या प्रमाणात पुढे नेले जातात. ठीक आहे, म्हणजे नदीच्या प्रदेशातून नदीच्या पात्रातून जे पदार्थ आहेत ते पण पुढे ढकलता आले पाहिजे. जर ते पदार्थ पुढे ढकलत गेले तर मग त्या पदार्थ काय होतात? ते पदार्थ एकमेकांवरती आदळतात आणि त्या पदार्थांचे तुकडे तुकडे होतात. ते पदार्थ बारीक होतात आणि त्यांच्यापासून बारीक माती किंवा बारीक वाळू तयार होते. आता याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की नदी किती डेंजर आहे. मग आता ही जी नदी वाहते त्या नदीचे टप्पे पण पडतात. नदी जी वाहते त्या नदीचे टप्पे पण असतात आणि हे टप्पे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तो नेक्स्ट पॉईंट लिहून ठेवा, नदीचे वाहन टप्पे. नदीचे वाहण्याचे टप्पे. वेग डबल वाढतोय. वहन क्षमता 64 पटीने वाढते. वेग नाही वाढत, वेग फक्त डबल होतो. वहन क्षमता वाढते. आणि वहन क्षमता का वाढते? कारण की नदी तेवढी पॉवरफुल असते आणि ते कॅल्क्युलेशन ऑलरेडी केलं गेलेलं आहे. का वाढते हे मॅटर नाही करत, वाढते हा मॅटर करतो. पण काय वाढते? वेग नाही वाढत. वेग 2च पटीने वाढलाय किंवा दुप्पट झालाय. जर वेग दुप्पट झाला तर वहन क्षमता ऑब्विसली जास्त वाढते, पण ती वहन क्षमता दुप्पट नाही वाढत, वहन क्षमता जास्त वाढते. कारण की वेग डबल झाला की फोर्स पण खूप मोठा लागतो आणि तो फोर्स पहिल्या फोर्सपेक्षा फक्त किती असतो? फक्त नाही म्हणता येणार, जास्त असतो. 64 पट असतो. 64 पट. आणि हा 64 पटाचा पॉईंट लक्षात ठेवायचा, हे कधी विसरायचं नाही. आता नदीमध्ये गाळच नसेल, नदीमध्ये गाळच नसेल तर वहन वाढणारच नाही, वहन शक्ती वाढणारच नाही. नदीत गाळच नाहीये. आता नदी जर बेसॉल्ट खडकाची असेल किंवा बेसॉल्ट खडकावरून जर नदी जात असेल, बेसॉल्ट खडकाची नदी नाही, सॉरी, नदी जर बेसॉल्ट खडकावरून वाहत जात असेल, नदी जर बेसॉल्ट खडकावरून वाहत जात असेल तर तुम्ही विचार करा काय होईल. खरंच बेसॉल्ट खडक फुटेल का? ओके, बेसॉल्ट खडक फुटेल का किंवा फुटेल का? लवकर नाही फुटणार. ह्या बेसिक गोष्टी राहतात. अच्छा, 32 केलं का तू? बरोबर. तर हे झालं नदीचं खनन. चला, नदीच्या वाहन टप्प्याच्या आधी आपण एक आणखी महत्वाचा पॉईंट बघू. आता हे काय झालंय? हे मी तुम्हाला सांगितलं नदीचं कार्यातला पहिला कार्य. ओके, नदीचं पाणी जेव्हा उतरणे वाहतं त्यातलं पहिलं कार्य झालं घर्षण. म्हणजे आपण नदीच्या कार्याचं पहिलं कार्य समजलं घर्षण. आता नदीच्या कार्याचं आपण दुसरं कार्य बघू, त्याला म्हणतात वहन. नदीचं पाणी आपल्यासोबत, नदीचं पाणी ओके जेव्हा वाहते, नदीचे पाणी जेव्हा वाहते तेव्हा त्या पाण्यात वहन क्षमता किंवा वहन शक्ती तयार होते. वहन शक्ती तयार होते. ठीक आहे, नदीचे पाणी फर्स्ट खनन करते. खनन करून मोठे खडक छोट्या खडकांमध्ये बदलते. मोठे खडक काय करते? ती छोट्या खडकात बदलते. ही जी नदी असते ना आपली, ही नदीचं पाणी जे आहे ना, हे पाणी काय होतं? तर मोठे खडक छोट्या खडकात बदलून टाकते. आणि मोठे खडक छोट्या खडकात बदलले की ते खडक बारके होतात. मग काय होतं? जे मोठे खडक आहेत, ह्या मोठे खडक
जास्त लांब वाहून नेले जात नाहीत, पण छोटे छोटे खडक जास्त लांब जातात. आणि सूक्ष्म तर अति लांब जातात. सूक्ष्म अति लांब जातात. हे काम कोण करतं? तर नदीचं पाणी. नदीचे पाणी वाहताना नदीचे पाणी वाहत असताना, ठीक आहे, नदीचे पाणी वाहत असताना पाण्यासोबत रेती खडक पुढे ढकलले जातात. यालाच डेब्रिस म्हणतात. यालाच काय म्हणतात? डेब्रिस म्हणतात. याला लोड म्हणतात. नदीच्या मैदानात किंवा नदीच्या तळावर असलेला लोड किंवा डेब्रिस. हा डेब्रिस पुढे 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 वाहत जातो. ठीक आहे, हा डेब्रिस काय होतो? पुढे पुढे वाहत जातो, पुढे पुढे ढकलला जातो, आणि जसा जसा तो पुढे पुढे जातो, ठीक आहे, तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, म्हणजेच त्याचं स्थलांतर होतं. पुढे ढकलला जातो म्हणजेच त्याचं काय होतं? स्थानांतर होतं. स्थानांतर लिहायचं बरं का शब्द, स्थलांतर नका लिहू. स्थानांतर होतं. स्थानांतर म्हणजे स्थान बदलतं त्याचं. म्हणूनच तर हिमालयातला गाळ कुठं आलाय? समुद्रकिनारी आलाय. इव्हन गोदावरी नदीने सुद्धा किंवा कृष्णा नदीने सुद्धा आपल्या पठारावरचा सगळा खडकाचा जो गाळ आहे, खडकाचे जे छोटी छोटी रेती आहे, ते कुठपर्यंत नेली? पर बंगालच्या उपसागरापर्यंत नेली. बरोबर ना? ठीक आहे ना? तर नद्या आपल्या गाळ कुठून येतात? तर समुद्रापर्यंत पोहोचवतात. तर हे जे आहे ना, ठीक आहे, हे जे आहे ना, ह्या प्रोसेसला म्हणतात वहन. हे वहन डिपेंड करतं नदीच्या वेगावर. वहन अवलंबून आहे नदीच्या वेगावर. आपल्याला एप्रिल मे पासून, पर्टिक्युलरली एप्रिल मे, आता तोपर्यंत तुमची ऍड पण येऊन जाईल. एप्रिल मे पासून तुमची रायटिंग क्वालिटीवरती काम करायचं आहे. आता सध्या तुम्ही फक्त रीडिंग आणि छोटे छोटे पॉईंट्स लिहिण्यावरती काम करा. एकदम रायटिंगवरती जाऊ नका. मलाही थोडासा वेळ कमी पडतोय, त्याच्यामुळे मी तुमचे आन्सर सगळे तुमचे चेक नाही करू शकत आहे. पण तरी पण सध्या एक प्रकार एवढाच करायचा आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये, की तुम्ही तुमची रायटिंग स्किल आहे ना हळूहळू डेव्हलप करा. रायटिंग स्किलसाठी तुम्ही एकदम नवीन विद्यार्थी स्पेशली रायटिंग स्किलसाठी एकदम पहिल्या दिवसापासून प्लॅनिंग नका करू. रायटिंग स्किलला थोडासा स्पेस द्या. ठीक आहे, आधी पहिले संकल्पना फिक्स डोक्यात ठेवा. संकल्पना डोक्यात ठेवली ना, मग त्या संकल्पनेत नक्की लिहायचं काय ते हळूहळू पॉईंट्स काढा. मग यातला कुठला पॉईंट्स महत्त्वाचा आहे, कोणता पॉईंट्स बिनकामाचा आहे, कुठला पॉईंट्स महत्त्वाचा खूप जास्त महत्त्वाचा आहे, कुठल्या पॉईंट्सचा कसा क्रम असला पाहिजे, हे तुम्हाला हळूहळू लक्षात येईल. एकदा तुमचे सगळे पॉईंट्स रेडी झाले, सगळ्या गोष्टी रेडी झाल्या, तर मग तुम्हाला ते रीड करायचे, वाचायचे. आणि जेव्हा तुम्ही ते प्रॉपर वाचाल, तेव्हा बघा तुमच्यात खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होईल. सगळ्यात मोठी डेव्हलपमेंट तुम्हाला तिथे दिसेल. तुमच्या आन्सरचे अँगलच बदलतात. असं समजून चला तुमच्या आन्सरचे पूर्ण अँगलच सिस्टीमच बदलून जाते सगळे. आणि हे सगळं होतं, फक्त ह्याला काय लागतं? थोडासा पेशन्स लागते, वेळ लागते, आणि ह्या सगळ्या गोष्टीला समजून घ्यायचा प्रयत्न करा आता. ठीक आहे, अवघड काहीच नाही, फक्त समजून घ्यायचं आहे प्रॉपरली. ठीक आहे, एवढं कराल ना? चलो पुढचा भाग. दुसरं महत्त्वाचं कार्य नदीचे, तिसरं महत्त्वाचं कार्य निक्षेपण कार्य. हे काय झालं? नदीचं तिसरं कार्य. नदीच्या तिसऱ्या कार्यामध्ये नदी जी आहे ही आपल्यासोबत वाहून आलेलं गाळ हे पुढं एका ठराविक वेळानंतर बघा नदीचं पाणी वाहतं. नदीचे पाणी जेव्हा मंद गतीने वाहते,
तेव्हा तिच्यात नदीचा गाळ वाहून नेण्याची शक्ती राहत नाही. म्हणजे नदीचं पाणी ज्यावेळेस मंद गतीने वाहतं, म्हणजे याचा अर्थ गती मंद, वहन शक्ती कमी. लिहा बिगी बिगी पटकन. कामिनी पटपट लिह. गती मंद म्हणजे वहन शक्ती कमी, आणि जर गती कमी वहन शक्ती कमी, मग तो जो गाळ असतो ना, हा गाळ एका ठराविक लेवलवरती किंवा एक ठराविक प्रदेशामध्ये साचायला सुरुवात होतो. आता नीट समजून घ्या, हा आहे ना एक उतार आहे. इथं होता एक उतार, नंतर हा उतार कमी 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 होत गेला. ठीक आहे, हा होता एक उतार, आणि इथं हा उतार पुढे कमी कमी होत गेला. तर या ठिकाणी जे पाणी वाहतं, ठीक आहे, या ठिकाणी जे पाणी वाहतं, या पाण्याचा वेग जास्त राहतो. मग अशा ठिकाणी काय करते नदी? वहन करते. इथं वहन शक्ती जास्त. आणि मी हे जे सिंबॉल वगैरे काढतो ना, हे असे मेन्स मध्ये काढू नका, उत्तरामध्ये लिहायचं नाही. काही काही पोट्टे उत्तरामध्ये असे काढते. मास्तर समजून घ्या, गुरुजी समजून घ्या, तुम्ही आम्ही लिहिलं कमी लिहायला प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? ते हे तुम्हाला तुमच्या नोट्स छोट्या वाटाव्या म्हणून मी करत असतो, तुम्हाला करायला लावलं नाही मी. ठीक आहे, त्यामुळे जेव्हा उतार असतो तेव्हा पाण्याचा वेग जास्त राहतो आणि वहन शक्ती सुद्धा जास्त राहते. पण आता वाहून आलेला जो गाळ असतो, हा वाहून आलेला गाळ काय होईल? हा वाहून आलेला गाळ असा पुढं 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 आणला जाईल. वाहून आलेला गाळ असा पुढं पुढं साठवला जातो. म्हणजे इथं कंटिन्यू गाळाचं काय होतं, इथं कंटिन्यू डोंगरावरून आलेला जो काही गाळ असतो, हा सगळा गाळ या ठिकाणी वाहून आणून त्या वाहून आलेल्या गाळाचे छोटे 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 आता तुकडे, म्हणजे बघा इकडं असतात मोठे मोठे गोटे, आणि जसे जसे हे गोटे असे पुढं 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 पुढे येतात, हे गोटे असे बारीक 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 बनतात. हे काय मला लक्षात ठेवा, गोटे काय होतात? गोटे असे बारीक 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 बनत जातात. मोठाले मोठाले गोटे इकडे राहतात. ठीक आहे, मोठाले गोटे इथं राहतात, आणि नंतर हे मोठाले गोटे एकमेकांवर आपटापटी होऊन फुटून नदी त्यांना नदी चांगली अशी झोडून काढून 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 ह्याची अशी बारीक बारीक रेती इथं पडते. बरं, तर ही सुद्धा रेती काय होते? पुढं 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 सरकत राहते. इथली रेती पुढे पुढे जात राहते. लक्षात ठेवा बरं काय, जशी जशी रेती पुढे पुढे जाईल, जशी रेती जसा जसा गाळ समोर जातो, कारण की इथं बघा, इथं नाही म्हटलं तरी वेग आहे. वेग मध्यम स्वरूपाचा झाला, तर काय होतं? वेग मध्यम स्वरूपाचा जर झाला तर काही काही ठिकाणी तुम्हाला नद्यांमध्येच नदी पात्रामध्येच तुम्हाला असे छोटे छोटे काही वाळूच्या टेकड्या दिसतील. म्हणजे जर वेग मध्यम झाला नदीचा, वेग जर नदीचा मध्यम झाला तर काही काही ठिकाणी तुम्हाला अशा वाळूच्या टेकड्या दिसतील. इथं 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 अशा वाळूच्या टेकड्या दिसतील, बरोबर का? आणि या वाळूच्या टेकड्याच्या आजूबाजूनं, म्हणजे त्या वाळूच्या आजूबाजूनं इकडून इथून अशा नद्या जाताना दिसतील. म्हणजे नदीचं पाणी असं पुढं पुढं जात असतं, आणि नदीचं पाणी जसं जसं पुढं जातं, ठीक आहे, त्या नदीचा वेग मध्यम झालेला असतो, आणि मध्यम झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात गाळ इथून पुढं एकदमच झटक्यात जातो असं नाही, हळूहळू जातो. पण नदीचा वेग जेव्हा पुढे जातो, नदीचा वेग जेव्हा पुढं एकदमच उथळ बनतो, नदीचा वेग एकदमच मंद बनतो. वेग एकदम
मंद बनायला सुरुवात जातो, तेव्हा काय होतं, तेव्हा नदीचं पाणी, ओके, नदीचं पाणी फक्त पुढं वाहतं, परंतु नदीचं पाणी पुढं वाहत असलं तरी नदीच्या पाण्यामध्ये तेवढी शक्तीच नसते की जी जी काय करेल, त्या नदीपासून आलेला जो गाळ आहे तो पुढे ढकलेला. बघा इथं ढकलते, पुढं पुढे ढकलते, म्हणजे इथली वाळू इथं येईल, इथली वाळू इथं येईल, इथली वाळू इथं येईल, आणि ही वाळू ज्यावेळेस इथे येते तर ह्या वाळूचा काहीच भाग असा पुढं 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 पुढे येतो, म्हणजे भाग येतो, पण इथून मात्र वाळू पुढे सरकत नाही, वाळू इथं साठायला सुरुवात होते. लक्षात घ्या, वाळू इथं साठवायला सुरुवात होते. झालं साठवायला सुरुवात, वाळू इथं साठवायला सुरुवात करते. लक्षात द्या बरं का, हा एरिया म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये हा प्रदेश असा नसतो, सुरुवातीच्या काळामध्ये कदाचित हा प्रदेश असा खाली होता, त्यामुळे नदी इथं जायच होती. परंतु पुढे गेल्यानंतर नदीचं जेव्हा पात्र सरळ झालं त्यावेळेस नदीनं आपल्यासोबत पाणी साठवायला सुरुवात केली, आणि जसं जसं पाणी साठवायला सुरुवात केलं नदीचं पात्र उथळ बनतं, शांत बनतं, आणि नदीचं पात्र मग असं होतं. हे पूर्ण गाळाची मैदान, हे पूर्ण एक गाळाचा मैदानी प्रदेश तयार होतो. म्हणजे नदी काय करते, नदी तिच्या मुखाजवळ वेग जेव्हा एकदम मंद होतो तेव्हा नदीची वहन शक्ती कमी होते. वहन शक्ती कमी झाल्यामुळे नदीची वहन शक्ती कमी होते. तर नदीची वहन शक्ती कमी झाल्यामुळे काय होणार आहे पोरांनो, तर या ठिकाणी नदीच्या सोबत आलेला जो गाळ आहे तो गाळ संचयित होतो. गाळ काय होतो, संचयित होतो, आणि गाळ जर संचयित झाला तर काय होणार, ऑब्विसली नदीचं पात्र उथळ बनतं. नदीचं पात्र उथळ बनलं की मग नदीतून वितरिका बनतात, वितरिका तयार होतात. कारण की नदीचं बाहेर मागून आलेलं पाणी नदीचं, ओके, नदीचं पाणी मागून आलेलं जे होतं ते आता एकाच ठिकाणी एकाच प्रदेशातून नाही जात, तर ते काय होतं, त्या पाण्याला वाटा फुटतात, पाण्याला काय होतात, वाटा फुटतात, पाण्याला वाटा फुटतात आणि पाणी बाहेर पडायला सुरुवात होते, म्हणजेच वितरिका तयार होतात. आणि ज्यावेळेस नदीच्या वितरिका तयार होतात तेव्हा या वितरिकांमधून सुद्धा नदीचं, ओके, नदीच्या आजूबाजूला तिथं सुद्धा गाळ तयार होतो, आणि जसं जसं तिथं गाळ तयार झाला, ठीक आहे, जसं जसं वितरिका तयार होतात, वितरिका तयार झाला तर त्यांच्या प्रदेशात गाळाचे संचयन होतं, आणि त्यांच्या प्रदेशात गाळाचं संचयन झालं की मग तिथं त्रिभुज प्रदेश तयार होतो. आता तुम्हाला इथं नीट बघा, मी एका फ्लो मध्ये सगळं सांगितलेलं आहे, मग ते अगदी तुम्हाला मी त्रिभुज प्रदेशापर्यंत नेलेलं आहे. हा डायग्राम तुमच्या पुस्तकात आणि तुमच्या वहीत आणि तुमच्या उत्तरात असावा. या डायग्राम मध्ये तुम्हाला मास्टर व्हायचंय, लक्षात ठेवा. जर तुम्ही डायग्राम मध्ये मास्टर झाले तुम्हाला तिथंच तुम्ही सगळं लिहिताय ना, तुम्हाला एक्स्ट्रा लिहायची गरजच नाही पडत आहे. याच डायग्रामच्या आधारावरती तुम्हाला लिहायचंय, याच डायग्रामच्या आधारावर तुम्हाला लिहायचंय. चला सांगा मग पटकन, घ्या आता. थंब द्यावं लागलं, झाला डायग्राम झाला की लगेच थंब द्या. लक्षात आला, त्रिभुज प्रदेश कुठे तयार होतो, त्रिभुज प्रदेश इथं तयार होतो का, होईल का इथं, नाही नाही सर आमचा भारत ओके महान आहे, आमच्या भारतात कुठेही त्रिभुज प्रदेश तयार होतात, होईल का, नाही होत. कुठेही त्रिभुज प्रदेश तयार होणार नाही. झालं, बढिया. झालं का, तर निक्षेपण कार्य लक्षात आलं. याला
याला संतुलित अवस्था म्हणतात, त्याला ग्रेडेड स्टेज. निक्षेपण कार्याला संतुलित अवस्था पण असं म्हणतात. ग्रेडेड स्टेज, संतुलित अवस्था, ग्रेडेड स्टेज. ठीक आहे. आणि जिथं संचय अवस्था असते, त्रिभुज प्रदेश होणे किंवा संचयित अवस्थेला, त्याला आणखी एक नाव दिलेलं आहे, त्याला म्हणतात उन्नत अवस्था. आणखी एक लिहून घ्या, उन्नत. आता इथं संतुलन झालेलं असतं, या मधल्या भागामध्ये संतुलन व्हायला सुरुवात झालेलं असतं, आणि संतुलन होऊन ही मधली भाग नंतर आता उन्नत अवस्थेमध्ये आलेले असतात. उन्नत अवस्था आणि संतुलित अवस्था ह्या दोन अशा अवस्था की ज्या ठिकाणी निक्षेपण कार्य मोठ्या प्रमाणात घडतं. काय घडतं तर निक्षेपण कार्य त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घडतं. उन्नत अवस्था म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणलं जातं ॲग्रेडेशन. संतुलित अवस्था म्हणजे ग्रेडेड स्टेज. ग्रेडेड स्टेज. ठीक आहे, तर हे जे पॉइंट्स आहेत हे पॉइंट्स लक्षात ठेवा. ठीक आहे. आता नदी वाहत असते तेव्हा नदीचे, ठीक आहे, नदीचे महत्वाचे 3 टप्पे पडतात, वाहनाच्या टप्पे. शेवटचा पॉइंट लिहा, नदीच्या वाहनाचे टप्पे. एकदा परत आठवण करून देतो, ऑप्शनल वाल्यांना सुद्धा हेच लेक्चर तिकडे अपलोड होईल लगेच, हे लेक्चर झाल्या, आणि तिथले जे लेक्चर्स असतील ते सगळे सिद्धांताचे असतील. म्हणजे तुम्हाला ऑप्शनल मध्ये परत ह्याच गोष्टी शिकायची गरज नाही पडणार, इथंच एकदा शिकून घ्या. कारण की ऑप्शनल वाल्यांचं, मेन्स वाल्यांचं आणि प्री वाल्यांचा एकच पोर्शन आहे. ऑप्शनल वाल्यांना थोडासा हटके काही भाग आहे जरा वेगळा, तर तो तुम्हाला तिकडं ॲपवरतीच होईल. ठीक आहे. आणि त्याला मी आधीच एक क्लिअर करतो की ऑप्शनलचं लेक्चर हे ज्यावेळेस होतं त्यावेळेस ते तुम्हाला सांगून होतं, कारण की ऑप्शनलचं लेक्चर सुरू करायच्या आधी मला ते सगळा डाटा मीन्स ऑप्शनलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सगळा डाटा रिवाइज करावा लागतो, तर त्याला वेळ लागतो. आणि जर माझा इकडं जर असा मोड आला की मग मी विचार नाही करत, मी इथं 2-2, 3-3 तास शिकवत बसतो, मग ऑप्शनलचं लेक्चर समजून चालायचं की नंतरच होईल. कुठल्याही 2 लेक्चरच्या मध्ये तुमचा अर्धा तासाचा गॅप असतो, हे फिक्स लक्षात ठेवा. ठीक आहे. कधी कधी टायमिंग पुढे मागे होतात, तर ह्या टायमिंग पुढे मागे होण्याला एकच कारण महत्वाचं असतं, ते म्हणजे कंटेंट रेडी नसणं. तेव्हा मी माझा कंटेंट चांगला रेडी करेल तेव्हाच मी तुम्हाला चांगलं डिलिव्हर करेल. म्हणजे मी जर चांगलं घर्षण केलं, कशाचं घर्षण, माझं घर्षण नाही, माझ्या बुद्धीचं आणि माझ्या पुस्तकांचं आणि माझ्या नोट्स, आणि ते घर्षण केल्यानंतर, ठीक आहे, ते घर्षण केलं आणि ते घर्षण केल्यानंतर व्यवस्थित त्याचं वहन झालं आपल्या क्लासमध्ये. वहन होणं गरजेचं आहे ना वर्षा, बरोबर का? उचित लक्षात आलं का? ते वहन जर प्रॉपर झालं तर वहन झाल्यानंतर काय होणार, त्याचं निक्षेपण तुमच्या मेंदूमध्ये व्यवस्थित होईल, तुमच्या नोट्समध्ये व्यवस्थित होईल. इकडं खननच प्रॉपर नाहीये, वहनच प्रॉपर होत नाहीये, तर मग कोकणी नद्या होतील ना तुमच्या. कुठल्या नद्या होतील? अपरिपक्व. ओके, नदीचं कार्य कसं होईल, अपरिपक्व होईल ना, तर तुमचं काय होईल, सगळं कोकणी नद्यांचाच पॅटर्न सुरू होऊन जाईल. कोकणी नद्या तशा छान आहेत, पण कोकणी नद्या काही कामाच्या नाहीत ना आपल्या. मग तसं होणं गरजेचं आहे का आपल्याला? नाही. आपल्याला कसं होणं गरजेचं आहे, आपल्याला मग विचार करून चालणं गरजेचं आहे की नाही बाबा, आपल्याला हे एक वेगळ्या ॲस्पेक्टने पाहणं गरजेचं आहे. म्हणून कधी पण एखादी कन्सेप्ट जॉग्राफीच्या लेक्चरला तरी एक लक्षात ठेवत चला, तेही ऑप्शनलच्या, की तिथं तुम्हाला खूप डिटेल डाटा असतो, आणि त्या लेवलचा डाटा मी आज तुम्हाला इथे शिकवला आहे प्रीला. आणि हे प्रीला येतं असं नाही की ह्याच्यातलं प्रीला कुठलं, ह्याच्यातही प्रीला आलेले आहेत प्रश्न. ठीक आहे. तर त्याच्यामुळं नदीच्या वाहनाचे टप्पे पहिले समजून घ्या. तर नदी ज्यावेळेस वाहते ना, ओके, नदी ज्यावेळेस वाहते तर उंच डोंगरावरून वाहत येते. ठीक आहे. अशी उंच डोंगरावरून नदी वाहत येते. मग ह्या नदीला ह्या उंच डोंगराच्या एरियातून नदी काय होते, अशी उंच डोंगरातून वाहत येते.
मग इथं सुरुवातीला काय असतं, ह्या उंच डोंगरावर एखादा हिमनग किंवा हिमनदी असते. इथे काय असते, एखादा हिम. कुठं खेळत बसू मी आता पटपट. हा काय झाला, नदीचा वरचा भाग. यातून आहे ना, या हिमनद्यातून नदी काय होतात, बाहेर पडतात. आणि हिमनद्यातून ज्यावेळेस नदी बाहेर अशी पडते, नदी ज्यावेळेस हिमनदीतून बाहेर पडते त्यावेळेस त्याशी खाली वाहत येते. दुसरी नदी पण इकडून बाहेर वाहत येते, तिसरी नदी सुद्धा बाहेर पडते. ह्या ज्या काही नद्या आहेत, ह्या सगळ्या नद्या इथून येतात. तर ज्यावेळेस त्या बाहेर येत असतात ना, किंवा नदी ज्यावेळेस मैदानाच्या प्रदेशात उतरत असते, तेव्हा या नद्यांवरती ओके नद्या या ठिकाणी उभं खनन करतात. काय करतात, उभं खनन करतात. मग काय होतं, या प्रदेशामध्ये ज्यावेळेस नदी पुढे येईल, ओय झालं का तयार? तुमचा डायग्राम फटाफट काढा. तिथं चित्रकलेचा क्लास नाही, हा भूगोलाचा क्लास आहे. खेळत बसता तिथं बारक्या पोरासारखं. घ्या का पटपट. जमलं का? हा, तर काय लिहायचं इथं, जेव्हा नदी डोंगरी प्रदेशात असते, डोंगरी प्रदेशात जेव्हा नदी असते, तर या नदी या डोंगरी प्रदेशाच्या वेळेस नदी काय असते, बाल्यावस्थेत असते. बालिश असते ते, बाल्यावस्थेत. काय असते, बाल्यावस्था. याला वरचा टप्पा पण म्हणतात, बाल्यावस्था किंवा वरचा टप्पा. ठीक आहे, बाल्यावस्था किंवा वरचा टप्पा. अशा प्रदेशामध्ये नदीचा जो छेद आहे, हा नदीचा छेद थोडक्यात असा असतो, व्ही शेप टाईप. नदीचा जो छेद आहे, लगेच वरती लिहून ठेवा, नदीचा छेद हा व्ही दरीचा असतो. हा काय येतो, व्ही शेप मध्ये येतो. नदीचा छेद किंवा नदीच्या दरीचा छेद असल्या, नदीच्या दरीचा दरीचा छेद असल्या. येईल क्रांती मॅडम, येईल का पटकन? हा, तर उभे खनन मोठ्या प्रमाणात इथं होतं. मग उभे खनन जर इथं मोठं झालं, ठीक आहे, तर मग नदी काय होते, पुढं 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 वाहत जाते. मग इथं काय होतात, ह्या सगळ्या नद्या मग एकमेकांना मिळतात. या सगळ्या नद्या एकमेकांना मिळतात. जसं नदी मिळाली की नदीचं पाणी वाढणार. मग नदीचं पाणी वाढलं की काय करते नदी, नदीचं पाणी वाढल्यानंतर नदी त्याच्यात काठावरती पडायला सुरुवात करते. सुरुवातीला नदी अशी सरळ असते बरं का, अशी खूप जास्त आडवी तिडवी नसते बरं. पण काय होतं माहिती आहे का, नदीला ज्यावेळेस उपनद्या येऊन मिळतात ना, नदीला ज्यावेळेस उपनद्या येऊन मिळाल्या, तर बघा आता या नदीचं पाणी एवढं आहे, ते त्याच्यात मिळालं, तर हे झालं नदीचं पाणी मोठं. बरं, आता या नदीचं पाणी इथं येऊन मिळालं, ओके, तर ते झालं मोठं. म्हणजे हे मोठं, हे मोठं दिसलं का, आता नदीचं पाणी वाढलं. अजून इकडून बोंबलत कुठून तरी एक नदी येते, ती मिळते, तर ही नदीचं पाणी तसंही मोठं. बरोबर, नदीचं पाणी एवढं, आणि ही येऊन मिळाल्यानंतर हे आणखी मोठं झालं, नदी मोठी. तर बघा इथं नदीचं पाणी केवढं होतं, इथं नदीचं पाणी नॉर्मल होतं, इथं नदीचं पाणी मोठं होतं. तर ज्यावेळेस नदीचं पाणी तयार होतं, ज्यावेळेस नदीचं पाणी तयार होतं, म्हणजे नदीचं पाणी ज्यावेळेस मोठं होतं, त्यावेळेस नदीचं पाणी काय करतं, टर्न मारत असताना किंवा या प्रदेशामध्ये इथं, कुठं या प्रदेशात इथं ज्यावेळेस नदी पाणी इथं मिळतं ना, तर या प्रदेशात इथं नदीचं पाणी असं असं थोडंसं टर्न मारतं. आणि नदीचं पाणी जेव्हा टर्न मारतं, तर नदी ह्या काठावरती फोडायला सुरुवात करते, काठाला फोडायला सुरुवात करते. मग जसं ह्या काठाला फोडलं की नदी इकडं फोडायला सुरुवात करते. मग नदी इकडं फोडायला सुरुवात केली की नदी इकडं, बघा इकडून नदी येऊन मिळाली, तर नदी इकडं फोडायला सुरुवात करते. आणि असं फोडाफोडीमध्ये ही जी नदी आहे, ही नदी आपली कशी बनते, तर ही जी नदी आहे ही पूर्णपणे अशी नागमोडी बनते.
पहिल्या नदी नागमोडी नसते, कुठलीच नदी पहिली नागमोडी नसते. हे नागमोडी ती नंतर बनते. तुम्ही असं इमॅजिनच करू नका की सर पहिल्यापासून असते का नागमोडीचं. नाही, पहिल्यापासून नसते. पहिली नदी एकदम स्ट्रेट राहते, स्ट्रेट. पण एकदम स्ट्रेट नाही, थोडीशी अशी, म्हणजे थोडक्यात बघा, नद्या एकदम अशा नसतात. नद्या कशा असतात, अशा असतात, मग अशा असतात, मग परत अशा वाहतात, मग परत अशा वाहतात, अशा. हे जे फीचर्स असतात ना, हे फीचर्स सुरुवातीला असतात नद्यात. पण हे एवढे पण नसतात असे. म्हणजे थोडक्यात ही नदी अशी असेल, कदाचित अशी असेल, अशी असेल, अशी असेल, अशी असेल, झालं. ही होती पहिली नदी अशी. लेखाची नदीला काय झालं, नदीला झटके यायला लागले. जसे आपल्याला नाही का 4-4 दिवसानंतर माझं होईल का, माझं होईल का, असे झटके येतात ना कधी कधी. ओके, तसे इथं झटके यायला लागले. येतात बघा काय काय लोकांना असं सुमडीत, पहाटेची स्वप्नच पडत नाहीत लाल दिव्याची. मग का नाही पडत सर, आज पहिली पडायची आता नाही पडत. हे काय झालं, नागमोडी वळण झालं. हे कधी होतं, ज्यावेळेस नदीच्या आतमध्ये पाणी वाढतं. नदीचं पाणी आहे एवढीच छटाकभर, आणि नदी नागमोडी वळणं गेली. ओके, काय घरची आहे का, जमीन घरची आहे का त्या नदीची? नागमोडी वळणं कधी पण नाही घेत. नदीचं पाणी छटाकभर आणि नदी वळणं घेते, नागमोडी घेऊ शकत नाही. नदीत पाणी जास्त असेल तर नदी काठाला पडेल ना. नदीमध्ये जर पाणी भरपूर आहे तर नदी काठाला पडेल ना, तर कशाला पडेल? ठीक आहे, नदी आलं लक्षात. त्यामुळं कधी कधी हा जो व्ही शेप आहे ना, पुढच्या काळामध्ये असा बदलत जातो. मग पुढच्या काळात, म्हणजे पुढच्या या स्टेजमध्ये, याला म्हणतात, इथून पुढची जी स्टेज आहे याला म्हणतात मधला स्टेज. ओके, याला म्हणतात मधला पट्टा किंवा प्रौढावस्था. याच्यामध्ये नदीचं जे पात्र आहे ना, ते नदीचं पात्र वेगवेगळ्या फॉर्मेशन मध्ये असतं. म्हणजे नदीचं पात्र कदाचित हे जे आहे असं बनतं. कधी कधी ते असंही बनतं. नदीचं पात्र असंही बनतं, असं नाही बनत. मधल्या पात्रामध्ये नदी अशी बनते. नदीचं काठ खणला जातो. इथं आहे का बघा, इथं एवढी, इथं काठ आहे, इथं एवढाच काठ आहे. इथं बघा काठ, इथून एवढा गेला काठ, लांब गेला का नाही काठ. तर हे जे खाली जातं ह्याला म्हणलं जातं शीर्षवर्ती, आणि ह्याला म्हणलं जातं पार्श्ववर्ती. आता तुम्हाला बऱ्याचदा हे रिवाइज करून दिलेलं आहे मी, बऱ्याचदा रिवाइज चाललेलं आहे. म्हणून हे सगळे पॉईंट्स लक्षात ठेवा. शीर्षवर्ती कुठं आणि पार्श्ववर्ती कुठं. शीर्षवर्ती आणि पार्श्ववर्तीचा भाग लक्षात तुम्हाला ठेवायचा आहे. शीर्षवर्ती आणि पार्श्ववर्तीचा भाग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर नदीच्या वहनाचे जे टप्पे आहेत त्याच्यातला पुढचा जो टप्पा आहे हा मधला टप्पा, आणि मधल्या टप्प्याच्या पुढचा जो आहे तो दुसरा टप्पा. तो म्हणजे कुठला, तर ह्याला म्हणलं जातं शेवटचा. आणि मी मगाशी सांगितलं होतं शेवटचा जो टप्पा असतो तो कसा असतो, या ठिकाणी वेग मंद असतो. वेग एकदम मंद असतो. ठीक आहे, वेग एकदम मंद असतो. ठीक आहे, वेग मंद राहतो कारण की तिचं स्पीड कमी झालेलं असतं. मग या ठिकाणी काय होतं, तर ही जी नदी आहे ह्या नदीला उथळता निर्माण होते, आणि मग इथून वितरिका बाहेर पडतात. मग वितरिका बाहेर पडल्या की या नदीच्या या वितरिकांमध्ये सुद्धा काय होतो, गाळ साठला जातो. मी जे मगाशी प्रोसेस समजून सांगितली होती इथं. ठीक आहे, वितरिका तयार होतात. वितरिका तयार होऊन त्यांच्या प्रदेशात गाळाचं संचयन होतं आणि त्रिभुज प्रदेश तयार होतो. सेम प्रोसेस इथं तेच घडते. इथं सुद्धा काय होतं, तर गाळाचं संचयन होतं. कुठं गेला रे गाळ, हां, इथं सुद्धा काय होतं, गाळाचं संचयन होतं. झालं गाळाचं संचयन. तर हे गाळाचं संचयन झाल्यामुळं हा एक ट्रायंगल आकार तयार होतो. दिसला ट्रायंगल, हा जो ट्रायंगल आकार तयार होतो यालाच म्हणतात त्रिभुज प्रदेश. तर वेग मंद झाल्यामुळे गाळाचं संचयन होतं, आणि गाळाचं संचयन झाल्यानंतर इथं त्रिभुज प्रदेश तयार होतो. आय होप सो आता तुम्हाला सगळा पिक्चर क्लिअर झाला असेल. आय होप सो तुम्हाला सर्व पिक्चर क्लिअर झाला असेल. ठीक आहे. आय होप सो. हा जो आहे शेवटचा टप्पा.
हा काय होय शेवटचा टप्पा. आता हा जो शेवटचा टप्पा आहे या टप्प्यामध्ये त्रिभुज प्रदेशाचा भाग इथं क्लिअर होतोय. लक्षात आलं. हे 3 टप्पे आहेत. आता या 3 टप्प्यांना नंतर लिहून घेऊ. कुठला टप्पा कसा असतो, काय असतो, कुठल्या स्वरूपात असतो. ठीक आहे. या एरियामध्ये तुम्हाला जे नदीचा जो भाग दिसतो, हा नदीचा जो भाग आहे तो एकदमच कमी दिसतो. म्हणजे तो असाच दिसतो सरळ. असा एखादा भाग, असा एखादा भाग झालं. परत एखादा भाग. म्हणजे हे जे वरती आलेलं आहे ना, हे वरती आलेलं आहे ना म्हणजे हा पूरतट आहे. हा पूरतट असतो, पूरतट. हा नदी नाही आहे. नाहीतर म्हणाल डोंगर तयार झाला का, नाही. नदीचं पात्र इथं ह्याच्यात सगळं असतं. म्हणजे असं विचार करा की इथं शेवटच्या टप्प्यामध्ये नदीचं पात्र म्हणजे एकदमच उथळ झालेलं असतं, एकदम उथळ. जवळपास असा असा व्ही शेप तिथं नसतोच शेवटच्याच टप्प्यामध्ये. शेवटच्या टप्प्यामध्ये व्ही शेप नसल्यासारखाच आहे. शेवटच्या पट्ट्यामध्ये व्ही शेप नसल्यासारखाच आहे. तुम्ही असंही लक्षात ठेवा, नसतोच व्ही शेप. हे काढून टाकाय असं करा. कुठे गेला व्ही शेप? कुठंच नाही. ठीक आहे, चालतंय. चला, थँक्यू. तुम्हाला काय डाऊट अजून नाही? काय डाऊट असेल तर विचारा. चला पटकन. झालं काढून? डायग्राम समजली? चला बढिया. तर जिओग्राफी ऑप्शनल हा पार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. उद्या आपल्याला उद्या आपल्याला नदीच्या वहनामुळे म्हणजे नदीच्या प्रत्येक ठिकाणी डोंगरी प्रदेशात किंवा मधल्या पट्ट्यात शेवटच्या टप्प्यात, या शेवटच्या टप्प्याला वृद्धावस्था म्हणतात. आणि ह्याचे सगळे जे भूरूप असतात त्या प्रत्येक ठिकाणी भूरूप वेगळे बनलेले असतात. हे भूरूपांचं लेक्चर तुमचं उद्या होईल. भूरूपांचं लेक्चर कधी होईल? तर उद्या होईल. ठीक आहे. शेवटचा टप्पा किंवा वृद्धावस्था म्हणतात. शेवटचा टप्पा किंवा त्याला वृद्धावस्था किंवा त्याला खालचा टप्पा म्हणतात. खालचा टप्पा नीला स्वप्नील. चलो, तर बघा मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आपल्याकडे जिओग्राफी ऑप्शनलची एक महत्त्वाची अशी बॅच आहे. तुमच्यापैकी भरपूर सारे विद्यार्थी नवीन असतील. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नाही की जिओग्राफी ऑप्शनल हा खूप मोठा एक सब्जेक्ट आहे. तर जिओग्राफी ऑप्शनलमध्ये आपल्याकडे एक बॅच आहे. कारण की जिओग्राफी ऑप्शनल हा कव्हर करायला किंवा तयार व्हायलाच खूप वेळ लागतो. असं समजू नका की जिओग्राफी ऑप्शनल हा 5 महिन्यातून 4 महिन्यात तुमचा कंप्लीट होईल. ह्या विषयाला कमीत कमी 1 वर्ष पण लागू शकतात आणि जास्त काळही जातो. का जातो? कारण की हा विषय तुम्हाला प्री मेन्स आणि सगळ्याच दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. म्हणून आता हे जे लेक्चर्स आहेत मी यूट्यूबला घेतोय. का घेतोय? ह्याचं रिझन असं आहे की यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना समजावं की आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्यसेवा ऑप्शनलसाठी किंवा जिओग्राफी राज्यसेवेच्या ऑप्शनलच्या गोष्टीनुसार मी जिओग्राफी ऑप्शनलवरती कमांड ठेवते. माझा स्वतः UPSCला जिओग्राफी ऑप्शनल होता. मी UPSC केलेली आहे, त्याच्यामुळं UPSCचा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. जुन्या काळातली MPSC करण्याच्या मागे मी त्या काळात लागलो नव्हतो. कारण की जेव्हा आम्ही UPSC करत होतो तेव्हा MPSC सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होती. पण जवळपास ते UPSC सारखाच पॅटर्न सगळा होता. आणि आता पुन्हा 2011च्या आधीचा पॅटर्न MPSC मध्ये येतोय. तर कुठं ना कुठेतरी जिओग्राफी ऑप्शनलची जी गोष्ट आहे ही जिओग्राफी ऑप्शनलची गोष्ट तुम्हाला येणार आहे. आणि महाराष्ट्रातले भरपूर सारे विद्यार्थी जिओग्राफी ऑप्शनलचा विचार करतात. तर त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपला जो प्लॅटफॉर्म आहे किरण गुरुजी ॲप नावाचा मी माझा एक ॲप तयार केलेला आहे जिओग्राफीसाठी स्पेशली आणि MPSCच्या सगळ्याच गोष्टींसाठी. तर जिओग्राफी ऑप्शनलची जी आम्ही बॅच लॉन्च केलेली आहे त्या बॅचची प्राइस 24,999 आहे, जी की मार्केट रेट आहे. मार्केट रेट म्हणजे काय? तर पुण्यामध्ये जा, मुंबईत जा, औरंगाबादमध्ये जा, कुठेही जा, दिल्लीला जा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जिओग्राफी ऑप्शनलची फीज ही 24,000च्या आसपास दिसेल, 32,000च्या आसपास दिसेल, काही ठिकाणी तर 50,000च्या आसपास आहे. तर जर तुम्हाला जिओग्राफी ऑप्शनल तुमच्या घरी बसून अफोर्डेबल प्राइसमध्ये जर शिकायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला 4,550 रुपयाची बॅच लय महत्त्वाची आहे. तर ही 4,550 रुपयाची बॅच तुम्हाला मी
जॉग्राफी ऑप्शनलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने या ठिकाणी सुरू केलेली आहे. तर या बॅचमध्ये तुम्हाला जवळपास पेपर 1 पेपर 2चा, त्यानंतर जनरल स्टडीजचा पेपर 1 त्यामधला जॉग्राफी आणि प्री पॉईंट ऑफ व्ह्यूने असलेला महत्त्वाचा जॉग्राफी, म्हणजे तुम्हाला सगळाच प्री मेन्स ऑप्शनलचा सगळा जॉग्राफी तुम्हाला एकाच बॅचमध्ये शिकायला मिळणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आन्सर रायटिंगचा सुद्धा पार्ट याच्यातच भेटणार आहे. आन्सर रायटिंगसाठी सगळी सुरुवात ही तुमची नंतर होईल मेच्या पासून, कारण की बरेचसे विद्यार्थी मे पर्यंत आपल्या बॅचमध्ये आहेत. तर मे पासून तुमच्या सगळ्या गोष्टी होतील. एकदा त्या गोष्टी तुमच्या झाल्या मग तुम्ही रिलॅक्स. तर ऑप्शनल जॉग्राफीचा जो पॉईंट आहे हा ऑप्शनल जॉग्राफीचा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. तर तुम्ही सगळ्यात पहिले जर जॉग्राफी ऑप्शनल घ्यायचा असेल तर मला संपर्क करायचा प्रयत्न करा. माझा नंबर मी खाली दिलेला आहे, 8636 शेवटी आहे. तर याच्याशी संपर्क करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर पहिले कंटेंट बघा. आवडले कंटेंट तर बॅचमध्ये जा. किरण गुरुजी ॲप्लिकेशन डाउनलोड करून तिथं बॅचमध्ये काही फ्री कंटेंट दिलेले आहेत, त्या फ्री कंटेंटचा पहा, बघा. जर ते तुम्हाला आवडले कंटेंट तर वेल अँड गुड, बेस्ट आहे ते. ठीक आहे, चलो तर परत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.